मित्रांनो 2027 मध्ये जर तुम्ही लॉ सीईटी देणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी मध्ये लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग या सेक्शनमध्ये कुठल्या टॉपिकवरती जास्त प्रश्न विचारले जातात आणि कुठले टॉपिक याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत, तसेच या सेक्शनचं प्रिपरेशन करत असताना कुठली स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करायला हवी आणि कुठले बुक्स तुम्ही रेफर करायला हवे हे आपण आज डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, लॉ सीईटी साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये 6 जुलै पासून सुरू झाली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात, तसेच 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जाणार आहेत. बॅचला जॉईन करण्यासाठी प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा, त्यामध्ये रजिस्ट्रेशन करून तिथे महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर किंवा 5 इयर हे कोर्स सर्च करून जॉईन करू शकता. आणि जर तुम्हाला जॉईनिंग मध्ये काही इश्यू येत असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच व्हॉट्सअप करा आणि हा कोर्स जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये लॉ करण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर सुरुवातीला आपण या परीक्षेचा पॅटर्न, एलिजिबिलिटी आणि सिलेबस डिस्कस करूयात. जसं की आपल्याला माहिती आहे, लीगल ॲप्टिट्यूड 3 इयर सीईटीला 24 मार्कला विचारलं जातं, 5 इयर सीईटीला हेच 32 मार्कला विचारलं जातं. जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स 3 इयर सीईटी मध्ये 32 मार्कला विचारतात, 5 इयर सीईटी मध्ये 24 मार्कला विचारतात. लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग 3 इयर सीईटी मध्ये 24 मार्क्स तर 5 इयर सीईटी मध्ये 32 मार्कला विचारलं जातं. इंग्लिश लँग्वेज 3 इयर सीईटी मध्ये 40 तर 5 इयर सीईटी मध्ये 24 मार्कला विचारतात. बेसिक मॅथमॅटिक्स जर आपण पाहिलं तर 3 इयर सीईटी मध्ये बेसिक मॅथमॅटिक्स विचारलं जात नाही, पण 5 इयर सीईटी मध्ये तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्स विचारलं जातं. अशा पद्धतीने 120 मार्कचे 3 इयर सीईटीचे आणि 5 इयर सीईटीचे हे पेपर्स असतात. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीची असते आणि मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामधून ही परीक्षा तुम्ही देऊ शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, हे 120 प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 120 मिनिटांचा वेळ दिलेला असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग या सेक्शन मध्ये बेसिक मेंटल ॲबिलिटी आणि पॅटर्न रेकग्निशन वरती जवळजवळ 12 ते 15 प्रश्न विचारले जातात. वर्बल आणि क्रिटिकल रिझनिंग वरती 5 ते 8 प्रश्न विचारले जातात. मॅथमॅटिकल रिझनिंग आणि क्लॉक्स अँड कॅलेंडर वरती 2 ते 4 प्रश्न येतात. तसेच ॲनालिटिकल अँड स्पेशल पझल्स वरती 1 ते 4 प्रश्न विचारले जातात. तर आपण जर पाहिलं तर जवळजवळ 50% पेपर हा बेसिक मेंटल ॲबिलिटी या प्रकारच्या टॉपिक वरनं तुम्हाला विचारला जातो. आणि जर बेसिक मेंटल ॲबिलिटी या टॉपिक मधून आणि बेसिक मेंटल ॲबिलिटी मधून जर महत्त्वाचे टॉपिक आपण जर पाहिले तर कोडिंग आणि डिकोडिंग या टॉपिक मधून जवळजवळ 3 ते 6 प्रश्न येतात. ऑड वन आउट मधून किंवा क्लासिफिकेशन मधून 1 ते 6 प्रश्न विचारले जातात. सिरीज मध्ये मग नंबर सिरीज असेल, लेटर सिरीज असेल किंवा अल्फा न्यूमेरिक सिरीज असेल त्यामधून 2 ते 3 प्रश्न विचारतात. ब्लड रिलेशन सारख्या टॉपिक मधून 1 ते 3 प्रश्न तुम्हाला येतात. तसेच अॅनालॉजीज मधून 1 ते 3 प्रश्न, डायरेक्शन आणि सेन्स मधनं 1 ते 3 प्रश्न आणि ऑर्डर, रँकिंग अँड सिक्वेन्स यामधून 1 ते 2 प्रश्न तुम्हाला इथे अपेक्षित आहेत. त्यानंतर वर्बल आणि क्रिटिकल रिझनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर स्टेटमेंट अँड कोर्स ऑफ ऍक्शन मधून 2 ते 4 प्रश्न येतात. स्टेटमेंट अँड अझम्पशन किंवा आर्ग्युमेंट मधनं 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. कॉज अँड इफेक्ट मधनं 1 ते 2 प्रश्न आणि सिलोजिझम तसेच कन्क्लुजन मधनं 1 ते 2 प्रश्न तुम्हाला इथे अपेक्षित असतात. ॲनालिटिकल अँड स्पेशल रिझनिंगच्या बाबतीत आपण जर विचार केला तर सेटिंग अरेंजमेंट मधून 1 ते 2 प्रश्न येतात. तर डेटा अरेंजमेंट किंवा पझल्स मधनं मॅक्सिमम 3 प्रश्न तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. वेन डायग्राम आणि व्हिज्युअल रिझनिंग मधून जवळजवळ मॅक्सिमम 2 प्रश्न तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. ते जर आपण मॅथमॅटिकल रिझनिंग मध्ये पाहिलं तर क्लॉक्स अँड कॅलेंडर वरती 1 ते 3 प्रश्न विचारतात. आणि अरिथमेटिक रिझनिंग मधून म्हणजेच एज कॅल्क्युलेशन असेल, टाइम स्पीड अँड डिस्टन्स असेल किंवा क्यूबचं कॅल्क्युलेशन असेल तर तिथे तुम्ही 1 ते 2 प्रश्न एक्सपेक्ट करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या सेक्शनची चांगली तयारी करायची असेल तर सुरुवातीला तुम्हाला बेसिक मेंटल ॲबिलिटी या सेक्शनवरती जास्त फोकस करणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रायोरिटीमध्ये वर्बल आणि क्रिटिकल रिझनिंग वरती फोकस करा. तसेच मॅथमॅटिकल रिझनिंग आणि ॲनालिटिकल अँड स्पेशल पझल वरती तुम्ही त्यानंतर फोकस करणं गरजेचं आहे. जर आपण हे स्ट्रॅटेजाइज करायचं झालं तर हाय वेटेज टॉपिक तुम्हाला पहिले संपवायचे आहेत, त्याचे मॅक्सिमम एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत. त्यानंतर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सुद्धा तुम्हाला रेफर करणं तेवढंच गरजेचं आहे.
आणि ह्या प्रश्नांना जास्त वेळ जात असल्यामुळे तुमचा स्पीड बिल्ड व्हावा तसेच ॲक्युरसी सुद्धा मेंटेन होणे गरजेचे आहे. त्यासाठी रेग्युलरली डेली बेसिसवरती तुम्ही एक फिक्स सेट ऑफ MCQ लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग या सेक्शनमधून सॉल्व्ह करणं मॅन्डेटरी आहे. तसेच मित्रांनो, पझल्स असतील, क्रिटिकल रिझनिंग असेल, हे प्रत्येक वीकला रिवाइज करायला विसरू नका. तसेच लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंगचे जे MCQ असतात ते सॉल्व्ह करण्यासाठी काही ट्रिक्स असतात. तर ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला या ट्रिक्स सुद्धा दिल्या जातील. सोबतच मॅक्सिमम MCQ प्रॅक्टिस करण्यासाठी दिले जातील. आणि जर तुम्ही या टॉपिकचं व्यवस्थित प्रिपरेशन केलं तर नक्कीच लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग सारख्या सेक्शनमध्ये तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळणं शक्य आहे. कारण याच सेक्शनमुळे विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी होतात आणि याच सेक्शनची प्रॅक्टिस नसल्यामुळं विद्यार्थ्यांचं टाइम मॅनेजमेंट इथे होत नाही. त्यामुळे मॅक्सिमम MCQ सॉल्व्ह करा, लवकरात लवकर MCQ सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस ठेवा, जेणेकरून फायनल एक्झाममध्ये तुम्हाला हा पेपर सॉल्व्ह करत असताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. सोबतच या परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईनचे बुक आता Amazonवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे पण अवेलेबल आहेत, ज्यामध्ये हे बुक मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये आहेत. थिअरीच्या बुकमध्ये सोप्या भाषेमध्ये सर्व सिलेबस डिस्कस केलेला आहे. तसेच क्वेश्चन बँकमध्ये तुम्हाला 25 सराव प्रश्नपत्रिका, ज्यामध्ये 2600 पेक्षा अधिक MCQ दिलेले आहेत. आणि सोबतच तुम्हाला या परीक्षेचे ॲक्च्युअल PYQ सुद्धा या बुक्समध्ये अवेलेबल असतील. त्यामुळे एकतर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन तुम्ही हे बुक आजच ऑर्डर करू शकता किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची मागणी करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. सोबतच ग्लोबल ऑनलाईनची जी लाईव्ह बॅच आहे ती 6 जुलैपासून सुरू झाली आहे. ती बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.